10वी नंतर मुलांना सायन्सला टाकावं, कॉमर्सला की आर्ट्सला? आम्ही बहुतेक वेळा मुलांना सांगतो की एक ट्रायंगल आहे, आवड, क्षमता आणि संधी. मला आर्ट्सला जायचंय, मला सायन्सला जायचंय, कॉमर्स जायचं. का जायचंय? मार्क कमी मिळाले, आर्ट्सला जाऊ द्या. मार्क्स जरा बरे असतील तर कॉमर्सला, आणि मार्क खूप चांगले असले की सायन्सला. एनईपीने काय सांगितलेलं आहे की 6वी ते 8वी मध्ये मुलांना करिअर निवडू द्या. या शाखा निवडताना त्याच्या मागे असलेल्या संधी कशा बघायच्या? तर ज्यांची मुलांचं काय होतं की त्या मुलांमध्ये पेशन्स कमी आहेत आणि ते निवडतात, त्यांना उतावळीपण असल्यामुळे ते लगेच त्यांना रिझल्ट हवे. मुलं खूप लवकर जॉब चेंज करतात, कुठेही ते सेटल होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरती आज मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आज देताना बरेच कंपन्या काय करतात, तयार होत नाहीत. पालकांना वाटतं म्हणून मग ते मुलांवरती आपल्या इच्छा थोपतात की बाई आमचा स्टेटस सिम्बल आहे, आमचा प्रश्न आहे, लोकांना काय सांगणार आम्ही. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 10वी हा मुलांच्याच नाही तर पालकांच्या आयुष्यातला देखील मोठा टप्पा असतो, कारण या 10वी नंतरच मुलांचं करिअर घडतं. यामुळे 10वीची परीक्षा दिल्यानंतर मुलांना कुठल्या शाखेत टाकावं हा प्रश्न मुलांबरोबर पालकांना देखील पडतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, कधीकधी पालकांच्या इच्छेमुळे तर कधीकधी मुलांच्या हट्टामुळे चुकीची शाखा निवडली जाते आणि मग पुढे होतोय ती सगळीच गडबड. आणि ही गडबड होऊ नये यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत सुप्रसिद्ध एज्युकेशनल काउन्सलर चंद्रकांत मुंडे सर. आज आपण त्यांच्याबरोबर या सगळ्या शाखा कशा निवडायच्या आहेत, 10वी नंतरच नाही तर 12वी पास झाल्यानंतर देखील या शाखांबरोबर इतर कोणते कोर्सेस मुलं करू शकतात ज्याच्यामुळे त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकतो, यावरती गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर चंद्रकांत मुंडे सरांची आणि आमची ही दुसरी भेट आहे. आमच्या पहिल्या पॉडकास्टला देखील खूप छान असा प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला आणि अपेक्षा आहे याही पॉडकास्टला तुम्ही असा छानसा प्रतिसाद द्याल. करिअरची सगळ्यात पहिली पायरी 10वी आहे. 10वी नंतर मुलांना सायन्सला टाकावं, कॉमर्सला की आर्ट्सला हा प्रश्न सगळ्याच पालकांना पडतो. पण आता जसा काळ बदलला आहे तसेच शाखा देखील वाढल्या आहेत आणि ह्या 3 शाखांच्या व्यतिरिक्त देखील अनेक असे कोर्सेस किंवा अनेक असे व्यावसायिक प्रशिक्षण घेता येत आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नमस्कार मॅडम, सुरुवातीला. आणि माझं नाव चंद्रकांत मुंडे. मी शिशुविहार माध्यमिक विद्यामंदिर हिंदू कॉलनी दादर या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक आणि काउन्सिलर म्हणून आहे. त्यासोबतच ACC बोर्ड, महाराष्ट्र शासन यांच्यासोबतही काउन्सिलर म्हणून काम करतो. खरं तर हा म्हणजे सर्वच पालकांना प्रश्न पडतो की 10वी नंतर काय निवडायचं किंवा कसं जायचं आहे. आजची पिढी तशी स्मार्ट आहे, त्यामुळं आज मुलं आणि पालक या दोघांनाही बऱ्यापैकी डिसाईड करता येतं. आणि अजूनही या क्षेत्रामध्ये तेवढी आपण म्हणतो ना प्रगती जशी झाली आहे बाकी सर्व क्षेत्रांमध्ये, तर तेवढी या क्षेत्रात प्रगती जाणवत नाही. याचं कारण म्हणजे आजही मुलं आपल्याकडे जर टेस्ट उपलब्ध आहेत, IQ टेस्ट असतील, इंटेलिजन्स आहेत, ॲडजस्टमेंट आहे, इंटरेस्ट आहे, ॲप्टिट्यूड आहेत, या टेस्ट उपलब्ध असताना देखील पालकांना जर कन्फ्युजन असेल तर कदाचित पालकांनी त्याचाही सहारा घेतला पाहिजे आणि तो कन्फ्युजन क्लिअर केलं म्हणजे क्लिअर करून घेतलं पाहिजे. तर यासोबतच मुलांचं आम्ही बहुतेक वेळा मुलांना सांगतो की एक ट्रायंगल आहे. तो ट्रायंगल काय आहे? आवड, क्षमता आणि संधी. म्हणजे मुलांची असणारी आवड, त्यासोबत त्या आवडीच्या क्षेत्रात असणाऱ्या त्यांच्याकडे क्षमता आणि त्या क्षेत्रात असणाऱ्या संधी, हा एक बेसिक आम्ही ट्रायंगल वापरतो. पण जर टेस्ट जर आपल्याकडे पेपर पेन्सिल टेस्ट आहे, आज सायकोमेट्रिक टेस्ट आहे की ऑनलाईन घेतली जाते, या टेस्टच्या मदतीनं पण मुलांना चांगल्या प्रकारे गायडन्स मिळतो, त्याचबरोबर करिअरबद्दल मार्गदर्शन मिळतं, त्याचाही मुलांनी फायदा करून घ्यावा. किंवा काउन्सिलर आपल्या मुंबईमध्ये खूप सारे उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाचे आज पाहिलं तर जवळपास 400 काउन्सिलर आहेत तिथं, ज्या ACRTच्या वेबसाईटवरती. तिथूनही फायदा काउन्सिलरला विचारावं आणि त्यांच्याकडूनही नॉलेज घ्यावं. म्हणजे जर पालकांची आणि विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर हे शक्य आहे, याबद्दलची माहिती. नाहीतर जनरली आज जे प्राचीन किंवा पूर्वीपासून जे ट्रेंड चालू झालेला आहे की आर्ट्सला जायचं किंवा मला आर्ट्सला जायचं आहे, मला सायन्सला जायचं आहे, कॉमर्स जायचं, का जायचं आहे, हा प्रश्न जर प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडला तर आपल्याला वाटतं की याबद्दलचे जी गोंधळ होतो आहे तो गोंधळ कमी होईल. मला आर्ट्सला का जायचं आहे याचं कारण सुरुवातीला आपण पालकांनी स्वतःला मुलांना विचारलं पाहिजे, माझ्या मुलाला मी आर्ट्सला का पाठवतो आहे. म्हणजे पहिलं काय असायचं, मार्क कमी मिळाले, आर्ट्सला जाऊ द्या. मार्क्स जरा बरे असतील तर कॉमर्सला, आणि मार्क खूप चांगले असले की सायन्सला. आता याचंच एक उदाहरण, मला गेल्या वर्षी 2025मध्ये जूनमध्ये माझ्याकडे एक केस आली. म्हणजे माझ्या ओळखीचेच एक होते एक ग्रस्त, आणि त्यांनी सांगितलं की सर माझ्या मुलीला काय करायचं आहे, काउन्सिलिंग करून हवं आहे. तर मी म्हणलं सर कितवीला आहे मुलगी तुमची? तर म्हणले सर ती मुलगी माझी 10वीची परीक्षा दिलेली आहे.
म्हणलं मग म्हणजे जर तुमचं डिसायडेड असेल तर करू नका टेस्ट किंवा काही असं मला तुम्ही कॉलवर बोला, मी तुम्हाला सांगेल की काय करायचं काय नाही. नाही सर म्हणलं आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे आणि टेस्टिंग करून हवं आहे. बरं म्हणलं 10वीला किती मार्क मिळाले तिला? म्हणलं 10वीला तिला 98 मार्क आहेत, 98% मार्क आहेत. म्हणलं सर ती कुठल्याही क्षेत्रात गेली तर सक्सेस आहे ना हो. मग यासाठी ती तुम्हाला काउन्सिलिंगची आवश्यकताच नाही ना. जर तिची आवड ज्या क्षेत्रात आहे किंवा सर्वात जास्त चांगले मार्क असतील आणि 98% म्हणजे म्हणलं ब्रिलियंट मुलगी आहे, त्यामुळे तिला कुठल्याही क्षेत्रात पाठवा ती सक्सेस होणार आहे. नाही तर आम्हाला तुमच्याकडे काउन्सिलिंग यायचं आणि त्यावेळेस तुम्ही टेस्टिंग करून घ्या आणि आम्हाला काही बोलायचं पण आहे तुमच्याशी. ठीक आहे म्हणलं. मग एक दिवशी वेळ दिला, ते आले घरी माझ्याकडे. मग घरी आल्यानंतर आम्ही टेस्टिंग केलं, त्या मुलीला काउन्सिलिंगला घेतलं. टेस्टिंगचा रिझल्ट मी त्यांना सांगितलं की ह्या मुलीचा रिझल्ट या क्षेत्रात आहे. मी तिचा रिझल्ट पाहिला, अकॅडमिक पाहिलं तिचं, तर तिचं लँग्वेजवरती खूप चांगलं कमांड होतं आणि इंटरेस्ट तिचा आर्ट्समध्ये आला. आणि पालकांची इच्छा अशी होती की सर आम्हाला आमच्या मुलीला, आमच्या घरातली सगळे डॉक्टर आहेत, सगळे इंजिनियर्स आहेत, आम्हाला हिला इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरकडेच पाठवायचं आहे, तुम्ही तिला कन्व्हिन्स करा. म्हणलं सर मी माझ्याकडे जो रिझल्ट आला आहे आणि तुम्ही जे मला दाखवलेलं आहे त्यानुसारच मी तुम्हाला सांगणार. काय निर्णय घ्यायचा आहे तो तुमचा अधिकार आहे, फक्त मी सल्ला द्यायचं काम करतो आहे. निर्णय जे घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता. पण दिवाळीच्या वेळेस त्यांनी मला कॉल करून सांगितलं की सर आम्ही तुमच्याशी बोलून गेलो ह्या बाबतीत, पण आम्ही 3च आर्ट्स निवडलो तर आम्ही आर्ट्सला तिचं ॲडमिशन घेतलं आहे आणि आता ती कॉलेज एन्जॉय करत आहेत. म्हणजे असंही देखील होतं. म्हणजे पूर्वीच्या काळी होतं की तुम्हाला मार्क किती आहेत त्याच्यावरती शाखा निवडल्या जायच्या, की आर्ट्सला म्हणजे कमी मार्क म्हणजे जसं आर्ट्स आपण मगाशी बोललो, आणि म्हणजे जराशी कमी बुद्ध्यांक असलेली मुलं, थोडक्यात असं होतं. कॉमर्स म्हणजे गणितामध्ये हुशार असलेली मुलं, सायन्स म्हणजे अतिहुशार मुलं. याचंच अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगेल की आपल्या इकडे JVRS कॉलेज आहे मुंबईला. तर JVRS कॉलेजमध्ये आता JVRS घ्या, रुईया घ्या, आपल्या इथले 2 कॉलेज आणि रुपारेल 3रं कॉलेज. या तिन्ही कॉलेजचं तुम्ही 10वी नंतर 11वीचं मेरिट बघा. आर्ट्सचं मेरिट सर्वात हाय असतं, सायन्सचं त्या खालोखाल असतं आणि कॉमर्सचं त्यानंतर असतं. काय कारण असं? ज्या मुलांनी ठरवलं आहे की मला ॲडव्हर्टायझिंग करायची आहे, ज्याने ठरवलं मला सायकोलॉजीमध्ये जायचं आहे, ज्याने ठरवलं मला UPSC करायची आहे, म्हणजे त्यांचं एकदम एम क्लिअर आहे, त्यांना 100% मार्क आहेत मिळालेले, 98, 99, पण त्यांचा गोल क्लिअर आहे की मला बाबा सायकोलॉजी करायचं आहे, मला लँग्वेजमध्ये मला करिअर करायचं आहे, मला इकडं मीडियामध्ये जायचं आहे. म्हणजे यांचं डिसायडेड आहे. ती मुलं तशाच कॉलेजला जातात, निवडतात. म्हणजे मुलांच्या इंटरेस्टने जर त्यांना तुम्ही त्यांच्या शाखा निवडू दिल्या, त्यांच्या त्या ब्रँचमध्ये जायचं असेल तर त्याच्यामुळे ते मुलं एक्सलंट काम करतात, त्यांची आवड आहे ती. कारण आर्ट्स क्षेत्र कशासाठी आहे? ज्यांना वाचनाची आवड आहे, हां, म्हणजे खूप वाचन पाहिजे, तुमच्याकडे लँग्वेज, तुमच्याकडे कमांड पाहिजे, तुमच्याकडे वक्तृत्व चांगलं असलं पाहिजे, म्हणजे लॉ आहे, तुमचं मास मीडिया आहे, हे सगळे आर्ट्सचं रिलेट करतं ना. एडिटिंग आलं, हे सगळं त्यातमध्ये आलं, तुम्हाला रायटिंग करायचं आहे, न्यूजमध्ये जायचं आहे, हे सगळं तिकडं आर्ट्समध्ये आलं. त्यामुळे ह्या क्षेत्रात जर करिअर करायचं आहे तर मुलांनी डेफिनेटली आर्ट्सकडे यायला हवं. सर तुम्ही मगाशी म्हणालात की तुमच्याकडे म्हणजे काय अशा केसेस येतात की करिअर म्हणजे मुलांना 10वी नंतर कुठली शाखा निवडायची हे विचारण्यासाठी पालकांचे तुम्हाला फोन येतात, पण 10वीच्या परीक्षेनंतरच हे येणं अपेक्षित आहे की 10वीच्या आधीच मूल 10वीमध्ये म्हणजे 8वी 9वीलाच खरं पालकांनी तुमच्याकडं म्हणजे आपलं काउन्सलरकडनं सल्ला घ्यायला हवा? NAPनं काय सांगितलेलं आहे की 6वी ते 8वीमध्ये मुलांना करिअर निवडू द्या. हे अजून आपल्याकडे सुरू झालेलं नाही आहे. 6वी ते 8वी जे करिअर निवडायला पाहिजे, ॲक्च्युली खरं तिथंच निवडलं पाहिजे. कारण मी विजयवाडाला ज्यावेळेस व्हिजिट केली 2025मध्ये, त्यावेळेस तिथं ज्या शाळेला ॲडमिशन दिली गेली मुलांना, कारण मी त्या शाळेवर गेलो, मी काय विचार केला की मी काय कामासाठी गेलो होतो, तर त्यांना विचारलं की सर मला तुमच्या मुलांना काय करायचं आहे, करिअरबद्दल बोलायचं आहे. ते म्हणले सर तुम्हाला आमची शाळेबद्दल माहिती आहे का? मला नाही माहिती. म्हणले सर आमच्या इथे जे मुलांना ॲडमिशन होतं त्या मुलांचं करिअर ऑलरेडी ॲडमिशनच्या वेळेस फिक्स झालेलं असतं. पण इतक्या लवकर म्हणजे 6वीतली मुलं तशी लहानच असतात ना, म्हणजे एवढा निर्णय घेण्यामुळे. NAPनं सांगितलं आहे 6वी ते 8वीचं, तर त्यांचं ते त्यानुसार गोल क्लिअर आहे. तर म्हणले आम्ही 8वी नंतर तर ही मुलं पूर्णपणे, ज्याला इंजिनिअरिंगचा आम्ही आता ही क्लास हा इंजिनिअरिंगचा आहे, हा आहे तो मेडिकलकडे जाणाऱ्या मुलांचा आहे, हा आहे तो आर्ट्सकडे जाणाऱ्या मुलांचा आहे, असं क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे ह्या मुलं पूर्णपणे फोकस आहेत सर म्हणले, आणि यांची तयारी पूर्णपणे म्हणजे त्या पद्धतीने मुलं अभ्यासाला सुरुवात करतात. येस. आणि सगळं त्यांचं गोल, म्हणजे मला इथून समजा मला सायन्सला गेला मुलगा, तर मला इंजिनिअरिंगमध्ये असं इंजिनिअरिंग काय मला करता येतं ती त्यांना माहीत असतं क्लिअरली. तसे त्यांच्याकडे एक्सपर्ट आणले जातात, त्या मुलांना गायडन्स उपलब्ध करून दिला जातो. त्यामध्ये काय अप्स डाऊन म्हणजे काय असू शकतं, त्यामध्ये काय ट्रिक्स आहेत ते सांगितले जातात. म्हणजे पुढे मुलाला म्हणजे त्याचं कठीण जात नाही. येस. आपल्याकडे ही गोष्टी सुरू होण्याची खूप आवश्यकता आहे. म्हणजे 10वीच्या अगोदरच जर हे क्लिअर झालं असेल
कारण की आजही आपण पाहतो की 10वी नंतर सगळी ॲडमिशन ऑनलाईन आहेत, मेरिटवरती ॲडमिशन आहेत सगळी. मग मुलांना ज्यावेळेस मला माहिती आहे किंवा मला समजा VGTIला जायचं आहे किंवा मला गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला जायचं आहे, तर मला मार्क्स चांगले पाहिजेतच, कारण हे दोन्ही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत. यांचं मेरिट सर्वात हाय असतं. म्हणजे VGTIचं उदाहरण घेतलं, तुम्हाला 95च्या ॲडमिशन मिळत नाही, म्हणजे तिथं जायचं तर तुम्हाला तेवढे मेरिट्स पाहिजे. इकडं तुम्हाला गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला जायचं तर ते मार्क चांगलेच पाहिजेत. ITIला जरी तुम्हाला जायचं असेल चांगल्या एखाद्या ट्रेडसाठी, डिझेल मेकॅनिकलसाठी, तरी तुम्हाला चांगलेच मार्क पाहिजेत. मग हे जाण्यासाठी मुलांना अगोदरपासून जर कल्पना असेल की मला 10वीला अभ्यास का करायचा आहे, मला एवढे मार्क का हवेत, तर मुलं अजून झोकून देतील ना. आणि त्यांची आवड पण असेल, Yes. त्यामुळे ते आवडीने अभ्यास करतील आणि रिझल्ट. कारण मला इथंच जायचं आहे हे जर आपल्याला क्लिअर असेल तर मुलं डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतील. पण आता आपण जसं तुम्ही सांगितलं की आता ठीक आहे, म्हणजे त्यांच्या आवडीनुसार त्यांना ते सिलेक्शन करणं खूप सोपं जातं. पण हे सिलेक्शन करताना याच्यामध्ये संधी कोणत्या आहेत, पुढे जाऊन याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो, हे बऱ्याच वेळा मुलांना माहीत नसतं आणि पालकांना देखील माहीत नसतं. तिथून पण गोंधळ होतो. तर त्याच्यामुळे ह्या शाखा निवडताना किंवा त्याच्यानंतर 10वीच्या नंतरचे असे काही डिप्लोमा कोर्सेस वगैरे असतात, स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस असतात, त्याला आपण म्हणतो व्होकेशनल कोर्सेस वगैरे म्हणतो. तर ते निवडताना त्याच्यामागे असलेल्या संधी कशा बघायच्या, त्याच्यातून आपल्या रोजगाराच्या संधी कशा मिळतील? सुरुवातीला तर म्हणजे पूर्वीच्या काळी ही गरज लागत नव्हती, पण आता असं झालेलं आहे की कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल, ॲडमिशन घ्यायचं असेल, तर मी सुरुवातीला सांगेन की मी काय 1-2-3 स्टेप सांगेल की पहिली स्टेप काय असेल, त्या क्षेत्रात काम करणाऱ्या जे एक्सपर्ट व्यक्ती आहेत किंवा तुमचे नातेवाईक असतील, कुणी मित्रमंडळी असतील, त्या अशा 1 ते 2 व्यक्तीला त्यांना भेटवा. या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं आहे ना, तर त्या व्यक्तीला भेटल्यानंतर ते सांगतील की ह्यामध्ये नेमकं काय धोके आहेत किंवा ह्यामध्ये संधी कोणत्या आहेत, याच्याबद्दलची त्यांना कल्पना मिळेल. त्यानंतर दुसरी स्टेप आहे की जॉब पोर्टल तुम्ही चेक करून बघा. म्हणजे जॉब पोर्टलमध्ये तुम्हाला टाइम्स जॉब आहे, shine.com आहे, Naukri.com आहे, LinkedIn आहे, हे जे 5 पोर्टल आहेत, त्यामध्ये बघा की आपल्या ज्या मी क्षेत्रात मला निवड करायची आहे त्यामध्ये संधी उपलब्ध आहेत का. तिसरी गोष्ट असेल की ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी प्लेसमेंट सेल आहेत. कुठल्याही कॉलेजला जावा, आता तुम्ही प्लेसमेंट सेल प्रत्येकाचे आहेत. त्या प्लेसमेंट सेलमध्ये आत्तापर्यंतचे हे जे विद्यार्थ्यांनी शिकलेले आहेत ते कुठं आहेत, आता जी मुलं पासआउट होत आहेत त्यांना पॅकेजेस काय मिळतात. म्हणजे हे जर गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या तर आपल्याला मुलांना त्या क्षेत्रामध्ये निवडत असताना नक्कीच खूप बेनिफिट होईल आणि मी जे करतोय ते योग्य आहे अयोग्य आहे याबद्दलची पूर्णपणे जाणीव होईल. त्यामुळं या जर आपण चॅनलनं गेलो पुढं आणि आज मॅडम गुगल आहे, ही जी आपल्याला सोशल मीडिया एवढा सारा स्ट्रॉंग आहे, इथून तुम्हाला सगळं काही उपलब्ध आहे. म्हणजे याचाही ह्या 2-4 चॅनलमधून जर मुलांनी आपण करिअर निवडलं तर मला नाही वाटत की आपली कुठं चूक होण्याची संधी मिळेल म्हणून. सर, आत्ताची पिढी झेंजी पिढी आहे, आपण असं झेंजी म्हणूनच त्यांना बोलतो आपण. पण ह्या पिढीला म्हणजे रिझल्ट लवकर हवा असतो, सगळं पटापट मिळवण्याकडे यांचा कल असतो. मुलं प्रचंड हुशार येते, कारण हातात सोशल मीडिया आहे, त्यामुळे शिकवण्याच्या आधीच त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात, त्यामुळे ओव्हर कॉन्फिडंट पण असतात बऱ्याच वेळा ती मुलं. तर अशा वेळी या मुलांनी शाखा निवडताना, म्हणजे अशी जी मुलं आहेत की जी खूप स्मार्ट आहेत असे, तर त्याच्यामध्ये त्याचे रिस्क फॅक्टर काय असतात ते कसे ओळखावे. म्हणजे मला वाटतंय म्हणून मी जातोय असं न करता. मुलं करिअर निवडताना हीच गोष्ट होतीये. म्हणजे मी इव्हन ज्यावेळेस मी काम करतो मुलांसोबत त्यावेळेस मला असं जाणवतं की मी मुलांना म्हटलं की तो आर्ट्स, म्हणजे आता माझं उदाहरण देतो की मुलांना मी ज्यावेळेस विचारलं की तुम्हाला काय करायचं आहे, तर मुलं म्हणजे आर्ट्सला जायचं आहे किंवा सायन्सला जायचं आहे किंवा कॉमर्सला जायचं आहे. का जायचं आहे? काय नाही, आम्ही जायचं आहे बस. रिझन माहीत नाही काय रिझन आहे ते. कितीतरी मुलं अशी आहेत की मॅडम 12वी झालेले असतील किंवा ग्रॅज्युएशन अजूनही अशी पिढी आहे की त्यांना माहीत नाही की मी ही इकडं ॲडमिशन काय घेतलं आहे किंवा मग मी काय शिकतोय. आता जेनजी मुलांचं काय होतं की त्या मुलांमध्ये पेशन्स कमी आहेत आणि ते निवडतात, त्यांना उतावळीपणा असल्यामुळे ते लगेच त्यांना रिझल्ट हवेत तुम्ही म्हटल्याप्रमाणे. पण या क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा आपल्या ज्यावेळेस जॉबच्या क्षेत्रामध्ये तसं होत नाही. तिथं तुमच्याकडे पेशन्स हवेत, तुमच्याकडे स्किल असलं पाहिजे, तुम्हाला तशा प्रकारे टीमवर्कमध्ये काम करता आलं पाहिजे. त्यामुळं आजची पिढी बघा की मुलं खूप लवकर जॉब चेंज करतात, कुठेही ते सेटल होत नाहीत लवकर. आणि हे जोपर्यंत त्यांना जाणवायला लागतं तोपर्यंत उशीर होऊन जातो. त्यामुळे त्यांच्यावरती आज मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या देताना बरेच कंपन्या काय करतात, तयार होत नाहीत. म्हणून अनुभवी व्यक्तीकडे आजही काय करतो आपण, मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. आजही असं केलं जातं की तरुण पिढीबरोबर असे अनुभवी व्यक्ती किंवा असे ठेवले जातात की त्याचं कारण तेच आहे. कारण यांच्याकडे काय होतं, ते सारखे चेंज करण्यामुळं आपल्याकडे खूप मोठी पोकळी निर्माण होऊ नये या पर्पजनं अशा प्रकारे काय केले जाते, टीम बनवली जाते. तर हे मुलांनीही थोडंसं स्वतःला जरा स्टेबल केलं पाहिजे आणि या पिढीनेही थोडं समजून घेतलं पाहिजे किंवा आपल्याला आज त्यांच्याकडे नॉलेज आहे, त्यांचं काम करायचं स्पीड खूप आहे,
पण या सर्वांसोबत काम करणं हे तेवढंच गरजेचं आहे आणि ते करत राहणं आणि त्यासोबतच करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा काय होतं की पालकांना वाटतं म्हणून मग ते मुलांवरती आपल्या इच्छा थोपतात. फॉर एक्झाम्पल, वडिलांना जर डॉक्टर व्हायचं होतं पण त्यांना कमी मार्क मिळाले, त्यामुळे ते होऊ शकले नाहीत, सायन्समध्ये ॲडमिशन घेऊ शकले नाहीत. मग त्या अपेक्षा मुलांवरती थोपवल्या जातात. म्हणजे मग मला नाही जमलं ना, मग तू आता सायन्सला ॲडमिशन घ्यायचं किंवा सायन्समध्ये पासआउट कर, असं केलं जातं. तर ह्याचा परिणाम मुलांवरती कसा होतो करिअर निवडताना? म्हणजे मुलाची आवड असेल समजा आर्ट्स किंवा कॉमर्सला, पण वडिलांचा किंवा घरातल्या इतर यांचा आहे की म्हणजे आमचा स्टेटस सिम्बल आहे, आमचा प्रश्न आहे, लोकांना काय सांगणार आम्ही, अशा पण काही गोष्टी घडत असतात. नाही, तुम्ही म्हणता हे एकदम बरोबर आहे आणि रास्तही आहे. आजही तशी पालक मंडळी आहेत आणि जी मुलांवरती लादतात, पण याच्यामध्ये हळूहळू आता डेव्हलपमेंट होत चाललेली आहे. आज बरेचसे पालक मी पाहतो की ते जरी त्यांचे डॉक्टर स्वतः असतील तरी त्यांच्या मुलांना कदाचित ते ॲक्टिंगमध्ये गेलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचे आर्ट्समध्ये आलेले आहेत, अशाही गोष्टी घडत आहेत. पण हे होऊ नये ह्यासाठी पालकांनी खरं आज समजूतदारपणे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी एकच महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इंटरॅक्शन. विद्यार्थी आणि पालकामध्ये जेवढी चांगली आणि हेल्दी इंटरॅक्शन असेल तेवढी दोघंजण काय होतील, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करतील किंवा मला इकडे का जायचं आहे. मग त्यासाठी आपला जो 3 इडियट्सचा सारखा मूवी आहे, तर ते एक्झाम्पल सर्व पालकांना खरं एक चांगला आदर्श आहे की 3 इडियट्समध्ये जे काही घटना आहेत दाखवलेल्या ते रिअली आज वास्तव आहे. मुलांच्या काहीतरी वेगळ्याच इच्छा असते. येस, आजही ते सगळ्या गोष्टी घडताना दिसतात आपल्याला सगळीकडे, आणि ते घडू नयेत म्हणून पालकांनी आपली जे अपेक्षा आहेत त्या लादू नयेत मुलांवरती. कारण मुलांना शिक्षण किंवा त्या मागटल्या 20 वर्षापूर्वीची परिस्थिती आताची परिस्थिती खूप बदललेली आहे. मुलांना खूप चॅलेंजेस आहेत आणि अशी परिस्थिती आहे की ते कसे चॅलेंजेस फेस करून ते आज सगळं करत आहेत हे आपण इमॅजिनही करू शकत नाही. त्यामुळं पालकांनी सहकार्य करणं, मुलांसोबत राहणं, त्यांना सपोर्ट करणं, या गोष्टी खूप मॅटर करतात आणि ह्या केले पाहिजे सर्व पालकांनी. तर मुलं काय होतील, नेहमी आपण त्यांच्यासोबत तू कर, मी तुझ्याबरोबर आहे, काय लागेल ते मी तुला सपोर्ट करतो इथं, असं जर पालकांनी राहिले तर नक्कीच मला वाटतं की मुलं झोकून देऊन काम करतील आणि जे त्यांना बनायचं ते बनवून दाखवतील. आता सर AIचा खूप बोलबाला आहे, म्हणजे बाबा AI असायलाच हवं. त्यामुळे आता बहुतेक जी मुलं आहेत त्यांना AI शिकायचं आहे की आम्हाला AI शिकायचं आहे, IT मध्ये जायचं आहे. पण आता IT साठी काय सायन्सच असायला हवं, सायन्सच घ्यायला हवं असं काही आहे का? नाही, AI हे तर सर्वच फील्डमध्ये येते, योग घातलेलं आहे, म्हणजे असं काही एक पर्टिक्युलर फील्ड नाही. पण त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असणं आवश्यक आहे, जे तुम्ही शिक्षण घेता त्यामध्ये. यासोबतच विद्यार्थ्यांना नॉलेज असल्याशिवाय कमांड कशी देणार तुम्ही? आज आपण पाहतो की AIला कमांड द्यावे लागतात सगळे, आणि ते कमांड कधी दिले जातात जर आपल्याला नॉलेज चांगलं असेल तरच. त्यामुळे मुलांनी पहिल्यांदा तर नॉलेज चांगलं मिळवावं, त्यांच्या विषयामधली डेप्थ असली पाहिजे. म्हणजे यासोबत मला आणखीन एक सांगावंसं वाटतं की मुलं ज्यावेळेस शिक्षण घेत आहेत की यासोबत फक्त शिक्षण आज नको आहे. म्हणजे फक्त तुम्ही जर म्हणलं डिग्री वगैरे नुसतं घेऊन काही उपयोग नाही आहे. बरोबर आहे. एक एक्झाम्पल मी सांगतो आणि इथं पण मी तुम्हाला शेअर केलं एक्झाम्पल. मी जर समजा मी कॉमर्समध्ये शिक्षण घेत आहे 11वी-12वीला, तर कॉमर्समध्ये मला काय गरजेचं आहे? कॉमर्समध्ये पहिल्यांदा तर मला MSc-IT आली पाहिजे की जेणेकरून बेसिक नॉलेज लिटरसी म्हणतो आपण कॉम्प्युटरची, ती मला माहीत असली पाहिजे. कॉम्प्युटर अकाउंटिंग माहीत असलं पाहिजे. ॲडव्हान्स एक्सेल मला माहीत असावं. त्यासोबत म्हणजे जेवढे कोर्स आहेत यामधले की जे मला कॉमर्समध्ये भविष्यामध्ये युजफुल राहतील, यामध्ये ऑडिट आहे, GST आहे, टॅक्स आहे, या सगळ्या गोष्टी मला माहीत असाव्यात. म्हणजे स्टेप बाय स्टेप, मी म्हणत नाही एकदमच तुम्ही करा 3 महिन्याचे अपडेट करा, स्वतःला अपडेट करा. कारण की भविष्यामध्ये तुम्हाला करणंच आहे, हे नॉलेज तुम्हाला लागणारच आहे. आणि जेव्हा मला जॉबसाठी मी कुणाला तरी मी हायर करेल किंवा मला जॉबसाठी कुणाकडे जायचं आहे मला नोकरीसाठी, त्यावेळेस मला डिग्रीसोबत काय आहे, म्हणजे हे जर मला प्रेझेंट करायची वेळ आली तर ते मला नक्कीच माझा जो रिझ्यूम असेल तो सगळ्यापेक्षा वेगळा असेल. की मला टॅक्स माहीत आहे, GST माहीत आहे, पेरोल माहीत आहे, मला ऑडिट माहीत आहे. म्हणजे हे जर मला ॲडव्हान्स एक्सेल माहीत आहे, हेच सगळं गरजेचं आहे मॅडम. त्यामुळं डिग्र्या माझ्याकडे किती आहेत किंवा काय आहेत यापेक्षा मला हे जर नॉलेज असेल तर मला खूप साऱ्या संधी, डिग्री होण्या अगोदर मला अपॉर्च्युनिटी मिळालेली असेल, जॉब मिळालेला असेल. म्हणजे थोडक्यामध्ये आता स्किल डेव्हलपमेंटला जास्त महत्त्व आलेलं आहे. पण मग ह्याच्यावर म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं सांगायचं आहे का, तुमच्या डिग्री नुसती घेऊन बसू नका, तर डिग्रीबरोबर तुम्हाला इतर काय करता येईल ते पण बघा. म्हणजे काही असे प्लान आपण करावेत का, प्लान A+2? म्हणजे आता जर सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आता आपल्याकडे रतन टाटा स्किल युनिव्हर्सिटी सुरू केली खारघरला. याच्या ब्रँचेस पुणे आहे, नागपूर आहे. त्यामध्ये फक्त कौशल्याचं शिक्षण मिळतं आणि 100% प्लेसमेंट.
नंतर आपल्या जे मंत्री लोढासाहेब आहेत त्यांनी आपल्याकडे जे ITI जेवढे आहेत त्यांना अपग्रेड केलेलं आहे. जेवढे नवीन ट्रेंड्स आलेले आहेत किंवा नवीन व्यावसायिक शिक्षण आलेलं आहे सगळं त्यांनी काय केलं, जसं ड्रोन आहे किंवा सोलर आहे, हे जे आता अपकमिंग योग घातलेलं आहे हे सगळे त्यांनी ट्रेड सुरू केलेले आहेत. भविष्यामध्ये सर्वात जास्त नोकऱ्या कौशल्यावरती येणार आहेत, स्किलवरती येणार आहेत. त्यामुळं माझं तर मुलांना पालकांना सांगणं आहे की आपल्या मुलांना जर तुम्ही ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण देत असाल तर मुलांना 10वी नंतर 2 वर्षासाठी ITI एक तर करायला हवा किंवा 3 वर्षात डिप्लोमा करायला हवा, त्यानंतर तुम्ही डिग्रीकडे जावा. कारण हे विचार करा की एखाद्या विद्यार्थ्याला जर वाटलं की मला MPSC करायची भविष्यामध्ये, तुम्ही प्लेन MPSC करायला जाण्यापेक्षा तुम्ही जर एखादं डिप्लोमा करून तुम्ही डिग्री पूर्ण केली किंवा ITI करून जर डिग्री पूर्ण केली तर तुम्ही तसं काहीच रॉंग होत नाही. उलट तुमच्याकडे एक स्किल राहते. भविष्यामध्ये जर तुम्हाला डिग्रीनंतर MPSC तुम्ही क्रॅक करायला काही अडचणी आल्या किंवा UPSC करायला काही अडचणी आल्या तर तुम्हाला या बेसवरती तुम्हाला चांगली नोकरी मिळणार आहे. म्हणजे तुम्ही डिझेल मेकॅनिकल असाल किंवा तुम्ही जर चांगला एखादा ट्रेड केला, इलेक्ट्रॉनिक्समध्ये केला असेल, त्याच्या बेसवर तुम्हाला चांगला जॉब मिळून जातो आहे. म्हणजे आपण कॉलेजमध्ये समजा ॲडमिशन घेतलं 10वी नंतर, समजा कॉमर्सला ॲडमिशन घेतलं आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही अजून एखादा दुसरा कोर्स करू शकता. म्हणजे आज तर आपल्या इकडं म्हणजे NSDC किंवा हे जे गव्हर्नमेंटचे पोर्टल्स आहेत किंवा स्किल इंडिया आहे, हे जे कोर्स आहे, हे जे प्लॅटफॉर्म आहेत स्किल इंडियाचा, तर त्यांच्याकडे खूप सारे कौशल्याचे कोर्स अवेलेबल आहेत. आणि आपल्या सभोवताला जेवढ्या काही व्यवसाय म्हणजे NGOज आणि संस्था आहेत त्या संस्था त्यांची सर्टिफिकेट देतात आहेत. त्यामुळे आता मुलांनी जरी परीक्षा झाल्या 10वी 12वीच्या तरी मी म्हणेन की मुलांनी या सुट्टीच्या काळामध्ये कॉम्प्युटरचा कोर्स करावा, फोटोशॉप करावा, कोरोड्रॉप करावा, नंतर आपले वेब डिझायनिंग करावं किंवा मुली असतील तर त्यांनी मुलींनी फॅशन डिझायनिंगमध्ये करावं किंवा कॉस्मेटॉलॉजीमध्ये करावं. असं काही ना काही तुमच्याकडे कोर्सेस हे स्किलमधले असलेच पाहिजेत. याचं उदाहरण बघा, लास्ट वीकमध्ये न्यूजपेपरला एक बातमी आली होती. त्या बातमीचा मी रेफरन्स तुम्हाला देईल की व्यावसायिक शिक्षण आपल्या भारतामध्ये आजही 5% आहे. त्याचंच प्रमाण अमेरिकेमध्ये 55% आहे. त्याचंच प्रमाण जर पाहिलं तर तुम्ही जर्मनीमध्ये गेलात तर 75% आहे. आणि तेच प्रमाण आपल्याला साऊथ कोरियामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी 96% आहे. पण काय म्हणजे काय कारण आहे याचं? तिथं बघा मुलांना व्यावसायिक म्हणजे मुलं तिथं बेकारी खूप कमी आहे ना. जो बेकारीचा रेशो आहे, कारण की आपल्या तिथं जे फॉरेनला आपली मुलं शिकायला जातात याचं उदाहरण घ्या की मुलं शिक्षण घेत असताना पार्ट टाईम जॉब करायसाठी तिथं हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, कॅफेमध्ये जातातच कामाला. इथली आपली मुलं काय करतात आहे? काहीच करत नाहीत. मग इथं आपल्याला कोणी अडवलं आहे? मी तर म्हणेन की संध्याकाळी जेवढे आपल्याकडे रेस्टॉरंट आणि हे सगळे चाट बीट चालतात, आपल्या मुलांनी पार्ट टाईममध्ये तिथं काम करायला काय हरकत आहे? त्यांना ते स्किल मिळेल, नॉलेज मिळेल, त्यामुळे त्यांच्याकडे व्यावसायिक संधी भविष्यामध्ये जर आपल्याला वाटलं की मला हे खूप आवडते आणि मी हे खूप एक्सपर्ट आहे, कदाचित जोपर्यंत आपण स्वतःला कुठल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आजमावून पाहणार नाहीत तोपर्यंत माझ्याकडे काय नॉलेज आहे का, मी काय आहे हे कळणारच नाही मला. आपण कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स यांच्याबरोबर AIचं शिक्षण देखील घेऊ शकतो. AI मॅडम वेगळं असं शिक्षण घ्यायला आज तरी काय म्हणजे उपलब्ध नाही आहे. आता मला वाटतं आता 18 तारखेला 14 ते 18 आता एक आपल्याकडे दिल्लीला एक कॉन्फरन्स होते जागतिक लेवलची AIमध्येच. तर त्यामध्ये आता त्यांचं अजून क्लिअर होईल आपल्याकडे AIचं. आपण सध्या जगामध्ये खूप चांगल्या प्रकारे AIमध्ये काम करत चाललेलो आहोत आणि भविष्यामध्ये पण ते अजूनपर्यंत त्याला फक्त म्हणजे प्रत्येक क्षेत्रात ते येऊ घातलेलं आहे. कारण ते म्हणजे काय जे त्याच्याकडे नॉलेज आहे तो आपल्याला काय करू देतो इथं. पण आज आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये जगात सगळ्यात जास्त AI इंडियामध्ये वापरलं जातं जगामध्ये. म्हणजे 92% इंडियामध्ये AIचा वापर केलेला आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त करून? सगळ्याच क्षेत्रात. आता मेडिकलमध्ये आलं म्हणजे कुठलं क्षेत्र असं राहिलं नाही. पोलीसमध्ये घेतलं यूज करतात, ते मेडिकलमध्ये करतात, एज्युकेशनमध्ये करतात. आज सगळ्या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे मास मीडियामध्ये आलेलं आहे. म्हणजे सगळं क्षेत्र त्यांनी वापरलेले आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये पण येणार आहे. त्यामुळे काय होतं आहे, तुम्ही जे आता आपण नोकऱ्या करतोय आपल्यालाही त्याच्याशी यूज टू व्हावं लागेल. आपण म्हणणार की मला AI शिकायचं नाही किंवा AI म्हणजे तरी काय नॉलेजचं भांडार आहे, ते आपल्याला फक्त ते वापरणं गरजेचं आहे. कसं वापरायचं ते आपल्याला टेक्निक माहीत असणं आणि त्याचा यूज करता आला पाहिजे प्रॉपरली. तर ते जर आपल्याला माहिती असेल, आज 5-5 दिवसाचे असे ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहेत AIसाठी की तुमच्या क्षेत्रामध्ये मला आमचे टीचर आहोत तर आम्हाला माहिती आहे किंवा टीचरसाठी AI आलेला आहे तर 5 दिवसाचा तो वर्कशॉप आहे, तो आम्ही केला की आम्हाला AI शिक्षणामध्ये कसा वापर करायचा हे आम्हाला त्याबद्दल माहिती सांगितलं जाते. म्हणजे असं प्रत्यक्ष फील्डमध्ये आहे तर त्याचंही करणं गरजेचं आहे. मला करायचं नाही म्हणून असं चालणार नाही. नाही तर आपण काय करू, या प्रवाहाच्या बाहेर फेकले जाऊ. भारतीय तरुणांमध्ये गेल्या काही वर्षांपासून स्टार्टअपचं खूप क्रेज वाढलं आहे.
म्हणजे फक्त नोकरीच नको, आम्हाला स्टार्टअप करायचं आहे. मग अशा वेळी काही जणांनी आपण बघत असतो, आता तुम्ही रील वगैरे आपण बघतो, सोशल मीडियावर रील व्हायरल होतात. शाळेमध्ये जाणारी मुलंसुद्धा आता काहीतरी स्टार्टअपच्या शोधामध्ये आहेत किंवा काहीतरी करत असतात. इतक्या लहान वयात कुठलंही त्यांच्याकडे म्हणजे ज्ञान नाही आहे, कुठलाही कोर्स केलेला नाही आहे, पण फक्त मला करायचं आहे या एका आत्मविश्वासाची मुलं करतात. ते बघून बरेच जण आता म्हणजे बरेच जण त्यांना फॉलो करायला लागतात. पण एखाद्याशी गोष्ट स्टार्टअप करताना समजा 10वी-12वी नंतर तुम्ही झाला असाल, 10वी झालं 12वी पण झालं असेल तुमचं, आता नको शिक्षण. बरेच जण असतात की आम्हाला शिक्षणात आता रस नाही आहे, पण आम्हाला स्टार्टअप करायचं आहे, तरी बिझनेस चालू करायचा आहे. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्या? मुलांनी स्टार्टअप करणं खूप चांगलं आहे. म्हणजे करायचं तर पालकांचा सपोर्ट ह्यासाठी महत्त्वाचा आहे. पण कुठल्याही क्षेत्रामध्ये ह्या प्रवेश करण्या अगोदर तुम्हाला त्या क्षेत्रातलं डेप्थ नॉलेज असणं आवश्यक आहे. कारण आपण स्टार्टअप करतो आणि जगासमोर एखादं पेटंट ज्यावेळेस आणतो किंवा एखादा आपला म्हणजे जे इनोव्हेशन आहे ते आपण प्रोड्यूस करतो, तर तशा प्रकारचे इनोव्हेशन अगोदर झालेले आहेत का? कारण त्याच्यामध्ये अभ्यास करणं खूप आवश्यक आहे आणि त्याबद्दल काय काय इनोव्हेशन झालेले आहेत, माझंच वेगळं काय आहे हे पण आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे या सगळ्यासाठी पालकांचा सपोर्ट, विद्यार्थ्यांची तशी क्रेज पाहिजे, अभ्यासाची पॅशन पाहिजे त्याला त्याबद्दलची, ते करून मग ते करता येऊ शकतं. पण यासोबतच त्याला थोडंसं म्हणजे आता सध्या जे आहेत त्यामध्ये त्यांना काम करून बघावं लागेल किंवा एक कुठंतरी त्याला थोडंसं काम करून पाहणं आवश्यक आहे की या क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस नवीन जातोय तर बाबा ह्याच्यामध्ये अप डाऊन काय असू शकतात. आज काय झालं आहे की ऑनलाईन समजा यूट्यूबवर जर आपण पाहिलं तर यूट्यूबर जे आहेत त्यातलं लाखोमध्ये एखादा सक्सेस आहे. स्टार्टअपमध्ये पण ज्यांनी स्टार्टअप सुरू केलं आहे ते सगळे सक्सेस होतील असं नाही, पण त्यासाठी पालकाचा सपोर्ट, त्यासाठी ॲडव्हर्टायझिंग, त्याचबरोबर पेशन्स पाहिजे, तुमच्याकडे टायअप केलं पाहिजे, तुमच्याकडे रिस्क घ्यायची जबाबदारी पाहिजे, म्हणजे ती घेता आली पाहिजे आपल्याला. नवीन नवीन नॉलेज, ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण एक गोळाबेरीज केली आणि त्यातून जर आपण एखादं नवीन चांगलं असं प्रोडक्ट निर्माण केलं की जे लॉंग टर्म चालू शकेल. म्हणजे आजचं कसं आहे की आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये जर टिकलं तर ते आपलं लवकरच ते संपून जाईल, पण लॉंग टर्मचा विचार करून जर आपण एखादा व्यवसाय किंवा एखादा स्टार्टअप सुरू केलं डेफिनेटली ते खूप चांगलं राहील. देश त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय लेवलवर ते आपण त्याचं जर आपण पेटंट घेतलं तर त्याच्यामध्ये प्रगती खूप चांगली होईल. आज गव्हर्नमेंटच्या पण खूप चांगल्या स्कीम आहेत. गव्हर्नमेंट खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सपोर्ट करते, लोन देते भरपूर, आणि त्या लोनचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता. पण मुलांनी 1-2 पर्याय ठेवले पाहिजेत. म्हणजे एका पर्याय मी तर सांगेल की आज सर्व तरुणांनी ABC वरती काम केलं पाहिजे. ए म्हणजे तुम्ही जे एज्युकेशन घेताय त्याकडे जावा. बी म्हणजे तुमच्याकडे आता समजा स्टार्टअपचा तुम्ही विचार करताय तर तुम्ही साईड बाय साईडला ते चालू ठेवा. तुम्ही डायरेक्टली तिकडे जम्प करण्यापेक्षा तुमचं जे चालू आहे ते चालू राहू द्या, पण याच्याकडे जो फावला वेळ आहे, आज मुलं काय करतात आहे तासन-तास मोबाईलवरती किंवा ऑनलाईनवरती राहतात, सोशल मीडियावरती राहतात, तो वेळ तुम्ही तिथे यूज करा की चांगलं एखादं इनोव्हेशन तुम्ही करा, त्यातून काहीतरी चांगली निर्मिती करा आणि त्याला सोशल मीडिया द्या. किंवा काय माझं चित्र जरी असेल किंवा माझी एखादी डिश असेल तरी मी सोशल मीडियावर ठेवली, म्हणजे टाकून बघितली पाहिजे की त्याला खरं किती बाबा त्याबद्दलचे लोकांचे काय येतात प्रतिक्रिया, चांगल्या वाईट काय येतात, ते मी ॲक्सेप्ट करून त्यामध्ये काय काय मला अजून इनोव्हेटिव्ह करता येईल हे करण्याची माझी इच्छाशक्ती असली पाहिजे. हे 10वीच्या नंतरचं आपण 10वी नंतरचं बोलतोय. 12वी नंतर म्हणजे मुलांचं तसं बघायला तर 12वी नंतर एक शाखेमधून शिक्षण झालेलं असतं. 12वी नंतर पण बरेच डिप्लोमा आहेत. आजच्या तारखेला कुठल्या कोर्सचा सगळ्यात जास्त डिमांड आहे किंवा तुम्ही सजेस्ट कराल की मुलांनी 12वी नंतर करण्याची जी इच्छा असेल काही, तर नक्की हा कोर्स त्यांनी करायला हवा? 12वी नंतर विद्यार्थ्यांना खूप कमी प्रमाणामध्ये सगळ्या CET आहेत. तुम्ही कुठेही जा, इंजिनिअरिंगकडे जा, मेडिकलकडे जा, फार्मसीकडे जा, व्हेटरनरीकडे जा, BBA करा, BCA करा, BMM करा, कुठेही जायचं असेल तर तुम्हाला CET, लॉकडे जावा. CET मुलांनी पहिल्यांदा तर 11वी-12वीला असताना मुलांनी CETच्या तयारी लागायचा. CETला जेवढा चांगला स्कोर होईल तेवढं तुम्हाला चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. तुम्ही हे जे सांगताय CETची तयारीला लागा 12वी नंतर, तर म्हणजे हे 12वी नंतरचे हे जे वेगळा डिप्लोमा करण्यासाठी, वेगळ्या डिग्रीजमध्ये जाण्यासाठी नाही, तुम्हाला समजा 12वी नंतर डिग्री कुठं ना कुठं करायचीच आहे. मग तुम्हाला समजा 12वी नंतरच सगळे रस्ते ओपन होतात. 11वी-12वी झाले की म्हणजे मेडिकलकडे जाणार, इंजिनिअरिंग, कुणाला वाटलं की मला पॅरामेडिकल जायचं आहे, कुठं जायचं आहे, सगळ्यांना CET शिवाय ॲडमिशन नाही. त्यामुळं CETचा स्कोर जेवढा चांगला असेल त्यावरून तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी कोणकोणत्या CET आहेत, फॉर एक्झाम्पल मी लॉचं जर म्हटलं, छोटंसं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लॉमध्ये 2 CET आहेत. एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट CET आहे आणि एक क्लॅट आहे. तर या दोन्ही CETची मुलांना तयारी करावी लागेल. किंवा मला नॅशनलचा लॉचं जर कॉलेजला मला शिक्षण घ्यायचं आहे तर मी क्लॅट दिली पाहिजे. त्यासोबतच मला महाराष्ट्रातले जेवढे कॉलेज लॉचे आहेत त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची CET दिली पाहिजे 12वी नंतर.
तसंच हॉटेल मॅनेजमेंट आहे. सर्व प्रकारच्या CET देणे म्हणजे जिथं जायचं आहे विद्यार्थ्यांनी असं अनभिज्ञ राहणं आवश्यक नाही आहे की बाबा मी बघेल नंतर. आता हे CETच्या डेट मॅडम जानेवारी फेब्रुवारीमध्ये आहे सगळ्या, म्हणजे आता फेब्रुवारी एंडिंगला सगळ्या डेट संपून जातील. जर विद्यार्थ्यांनी परीक्षा झाल्यानंतर जर CETचा विचार केला तर त्यांना CET अवेलेबलच नाही. लास्ट इयर गव्हर्नमेंटनं काय केलं होतं, जे मुलांना खास करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी परत त्यांना CET दिली आणि त्यांची सुरू होता त्यांना फार सप्टेंबर आला होता. मग असं होऊ नये म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांनी थोडंसं म्हणजे अलर्ट राहणं गरजेचं आहे. आज शिक्षण क्षेत्रामध्ये रोज बदल होऊ लागले आहेत. माझ्यासाठी कुठल्या CET कोणत्या CET येऊन कुठे ॲडमिशन मला घ्यायचं आहे यासाठी मुलं जर तुम्ही आज जर एखादी रील्स आली तर मुलाला माहीत असते की नवीन रील कुठली आली, म्हणजे इथपर्यंत मुलं आज अलर्ट आहेत. तर मग याच्यामध्ये का नको आहे, म्हणजे जे काही तुम्ही ट्विटर वापरा, गुगल वापरा, जे शिक्षण क्षेत्रामध्ये जेवढ्या काही वेबसाईट आहेत, खास करून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये असाल तर तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी CET सेल आहे त्याच्यात जेवढ्या नोटिफिकेशन रोज येतात त्या नोटिफिकेशन मुलांनी पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याकडे NTA म्हणणं आहे की जे सर्व सेंट्रलचे एक्झाम ते कंडक्ट करतात, सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट त्यांच्याकडे असतात. तर तुम्ही ती NTAची वेबसाईट बघितली पाहिजे आणि त्यांना फॉलो केलं पाहिजे की कुठली CET आली, कुठला रिझल्ट डिक्लेअर झाला आहे, कुठली हॉल तिकीट रिलीज झाली ती, हे सगळं आपल्याकडे अपडेटेशन असलं पाहिजे. 12वी नंतर देखील परदेशामध्ये जाऊन काही करण्यासारखे असे काही कोर्सेस आहेत का, की 12वी तुम्ही कुठल्याही फील्डमधनं पासआउट व्हा पण तुम्ही त्या म्हणजे परदेशामध्ये जाऊन देखील तुम्ही हे कोर्सेस करू शकता? डिग्रीसाठी पण मुलांना जाता येतं फॉरेनमध्ये आणि मास्टरसाठी पण मुलांना फॉरेनमध्ये जाता येतं, पण त्यांच्या तिथल्या स्थानिक काही एक्झाम असतात त्या एक्झाम तुम्हाला द्याव्या लागतील. यासोबतच त्यांना तिकडं स्कॉलरशिप साठी तुम्हाला अप्लाय करावं लागेल. याची प्रोसेस जवळपास 6 महिने अगोदर सुरू केली पाहिजे आपण. जर आपण म्हणलो की माझा रिझल्ट आला आणि मी जाईल तर तसं जाता येणार नाही. त्यासोबतच तुम्हाला जो एजंट आहे तो प्रॉपर असला पाहिजे. आज फसवेगिरी सगळ्या क्षेत्रात चालू आहे, त्यामुळं आपली कुठंतरी फसवणूक होणार नाही ना याची काळजी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घेणे गरजेचं आहे. यासोबतच बाहेरची आजची परिस्थिती जी आहे थोडीशी जरा आपल्याला पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्या बाहेरच्या परिस्थितीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि आज आपल्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आपल्याकडं नवी मुंबईला 4 विद्यापीठं पण आणलेली आहेत. त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यापीठांनी आपल्या इथल्या विद्यापीठाबरोबर टायअप केलेले आहेत. याचा विचार करावा. तुम्हाला तेच प्रमाणपत्र जर इथे मिळणार असेल तर तुम्ही इथं करायला काय हरकत आहे. आणखीन मी सजेस्ट करेल की जर आपल्याला तुम्ही मग अशी एक माझं राहिला तो म्हणजे की आज इथं महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेत असताना आपल्याला स्वयं म्हणून एक पोर्टल सेंट्रल गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे. या पोर्टलवरती जेवढे नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा ज्या आपल्याकडे IIT IIMचे आहेत त्यांनी स्वतःचे अभ्यासक्रम सगळे त्या स्वयंवरती ठेवलेले आहेत. तर मुलं त्यामधून जे हवं ते शिक्षण घेऊ शकतात आणि तिथं थोडे अभ्यासक्रम नाहीत, 20,000 अभ्यासक्रम आहेत. मग त्याच्यातून तुम्ही निवडू शकता. हे पण सोपं झालं आपल्याला. यासोबतच कोर्सेरा म्हणून आहे. तर कोर्सेरा हे एक पोर्टल आहे. कोर्सेरा आहे, EDX आहे, हे जे काही पोर्टल आहेत या पोर्टलवरती बरंचसं आपल्याला नॉलेज म्हणजे जे केम्ब्रिज, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीज तुम्हाला काही कोर्स करायचे असतील तर तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत. त्यांची पूर्ण माहिती आपल्या संकेतस्थळांवर त्यांच्या मिळते आपल्याला पोर्टलवर. आणि ते शॉर्ट टर्म कोर्स आहेत. तुम्हाला स्वतःचं जे व्यक्तिमत्व आहे, पर्सनॅलिटी, ती चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि आज जग आपण म्हणतो जवळ आलं आहे म्हणजे हे आलं आहे जवळ. तुम्हाला सर्व शिक्षण कुठूनही घ्यायला उपलब्ध आहे. असं तिथं जाणंच गरजेचं, ज्याला वाटतंच की मला तिकडं जायचं आहे ते जाऊ शकतात, पण जाण्याची तशी आवश्यकता नाही आहे. आज सर्व शिक्षण आपलंही शिक्षण खूप त्या तोडीचं आहे. त्यामुळं मुलांनी इथून शिक्षण घ्या, तिकडं मास्टरसाठी जावा, हा पर्याय निवडता येईल. पण सगळ्या गोष्टीची स्टडी खूप चांगली करणं आवश्यक आहे की आज सोशल मीडिया जेवढा वाढलेला आहे तेवढ्याचबरोबर फ्रॉडचे प्रकार पण खूप वाढले आहेत. नंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालकांनी प्रॉपर एजंट, प्रॉपर युनिव्हर्सिटीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सगळ्या गोष्टी तुम्ही फिजिकली स्वतः व्हिजिट करून बघा आणि त्यानंतर निर्णय घेतला तर पुढं होणारा मनस्ताप आपल्याला वाचवता येईल. जाता शेवटचा प्रश्न, आपण जसं मगापासून बोलतोय की या 3 क्षेत्रांबद्दल बोललं जातं. 10वी नंतर तुम्ही सायन्स घेणार का किंवा तू आर्ट्स घेणार का, कॉमर्स घेणार का, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर देखील तुम्ही सांगितलं की इतर देखील अशा बरेच कोर्सेस आहेत की जे तुम्हाला रोजगाराची हमी पण देतात, संधी पण देतात. फक्त तुम्हाला 10वी 12वीमध्ये अडकून न राहता पुढे तरी तुम्हाला जाता येतं असं. तर ह्याच्यापैकी एखादा असा कोर्स आपल्या इकडे म्हणजे जो तुम्ही घरात बसून मग करू शकता असा कुठला सांगू शकाल? मॅडम, 10वीच्या विद्यार्थ्यांना मी सांगेल की प्रत्येक विद्यार्थ्याने IITचा फॉर्म भरावा, 11वीचा फॉर्म भरावा आणि डिप्लोमाचा फॉर्म भरावा. यासाठी मोस्ट ऑफ द 500 रुपये खर्च येईल. म्हणजे ऑनलाईनच आपल्याला तो भरावा लागेल. कारण सगळी ॲडमिशन ऑनलाईन होणार आहेत
तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला कुठलं ॲडमिशन मिळेल आज आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही. पण जर तुम्हाला एखादी चांगली संधी मिळून गेली तर तुम्ही तो एक पहिल्यांदा ॲक्सेप्टन्स असावं तुमच्याकडे. दुसरं म्हणजे आपल्याकडे व्होकेशनल अवेलेबल आहे. यासोबतच आपल्याला अवेलेबल म्हणजे डिप्लोमा कोर्स अवेलेबल आहेत. आज एक एक्झाम्पल असं शेअर करेल की मी आपला जो बँड्राचा डिप्लोमा आहे त्यांच्याकडे लेदर टेक्नॉलॉजी म्हणून एक आहे. तर लेदरचे जे आपले नॅशनल इन्स्टिट्यूट आहे त्यांनी टायअप केलं आहे किंवा कंपन्यांनी टायअप केलं आहे, त्यांच्या मुलांना 100% प्लेसमेंट आहे. आपल्याकडे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहे, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी आहे, असे काही कोर्सेस आहेत की ज्यामध्ये 100% आहे, पण मुलं तिकडे कोणी जातच नाहीत. म्हणजे त्याची जास्त माहितीच नाही आहे कोणाला. आज डिप्लोमामध्ये सुद्धा जवळपास 80 प्रकारचे डिप्लोमा आहेत. तर यामध्ये आज कितीतरी डिप्लोमा असे आहेत की 100% प्लेसमेंट देतात. मुलांनी फक्त आर्ट्स, सायन्स, कॉमर्स व्यतिरिक्त आज या क्षेत्राचा विचार करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर मॅडम आपल्याकडे अप्रेंटिसशिप म्हणून 10वी नंतर एक अवेलेबल आहे की ज्यामध्ये तुम्हाला महिंद्राची अप्रेंटिसशिप अवेलेबल असते, गोदरेजची अप्रेंटिसशिप अवेलेबल आहे, त्यानंतर सिमेन्सची आहे, नंतर पोर्ट ट्रस्टची आहे, अशा 4 टेल्कोची आहे. पण ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही आता जे सांगतायत मला अप्रेंटिसशिपचं, तर हे सगळं म्हणजे कशामध्ये तर टेक्निकल 10वी नंतर जी मुलं 10वीला शिकलेले 10वीची परीक्षा पासआउट आहेत या मुलांनी अप्लाय करायचा. त्यांची न्यूजपेपर ॲडव्हर्टाईज येते त्यांच्याकडे जे ट्रेड्स आहेत त्या ट्रेडवरती ते 3 वर्षासाठी डिप्लोमा कोर्स देतात अवेलेबल. त्यांच्याकडे जो आहे तो ते जॉब पण तेच देतात. तुम्हाला त्यांच्याबरोबर जॉब करायचं असेल तुम्ही तिथं जॉब करा, नसेल करायचं तुम्ही बाहेर कुठेही करू शकता किंवा पुढं बाहेरचं शिक्षण तुम्ही घेऊन कंटिन्यू करू शकता. पण त्या जॉबचं बेनिफिट त्यांचं काय बेनिफिट आहे, ज्या मुलांना इकॉनॉमिकली वीक आहेत त्यांना पटकन जॉबची गरज पण आहे, त्यांना गरज पडू शकते, त्या मुलांना करायला तिथं काय त्यांच्याकडे काय असतं की सकाळी तुम्ही अर्धा दिवसच तुम्हाला कॉलेज असतं आणि अर्ध्या दिवसानंतर तुम्हाला ॲक्च्युअली फील्डवरती काम करावं लागतं. हे एक आपल्यासाठी ऑप्शन चांगला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांनी उच्च शिक्षण म्हणले की आज महागडं आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे. मग तुम्ही उच्च शिक्षणाकडे गेलात की पैसा लागणार आहे. जर तुमच्याकडे पैसे नसेल तुम्ही उच्च शिक्षण जाता कशाला? एज्युकेशन लोन पण येस मॅडम. आणि दुसरी गोष्ट काय की ज्या पालकांना विद्यार्थ्यांना माहीत आहे की माझ्याकडे मला मुलांना माझ्याशी शिकवणं जास्त शक्य नाही आहे, त्या मुलांनी ITIकडे जावं. आज ITIमध्ये एखादा प्लंबर असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रिशियन असेल किंवा कोणताही असेल, आज खूप चांगल्या प्रकारे संधी आहेत. मुलांनी 6 महिन्याचा 1 वर्ष आणि 2 वर्ष कोर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आज त्या मुलं गव्हर्नमेंटचं कोणतंही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, जर मुलगा स्मार्ट असेल तर मुलगा खूप चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतो मुंबईसारख्या ठिकाणी. आज स्किलचे जे मुलं आहेत ते ऑल ओव्हर जगामध्ये त्यांना मागणी आहे, मुलंच मिळत नाहीत. म्हणजे आम्ही लास्ट 2025मध्ये जर्मनसाठी काही विद्यार्थी आम्ही सिलेक्ट करत होतो, त्यावेळेस मुंबईमध्ये मुलंच नाहीत अवेलेबल स्किलवरची. म्हणजे 2 राऊंड घेतले पण आपल्याला तिथं मुलं उपलब्ध एवढी आवश्यक म्हणजे तेवढे योग्य कॅन्डिडेट नाही मिळाले. आजही तुम्ही बघा की आपल्या मुंबईमध्ये जेवढी कॅन्डिडेट आहेत ते प्लंबर असेल, कार्पेंटर असेल, कुठले आहेत ते मुंबईमध्ये मुलंच आजही आपल्या इकडं तुटवडा आहे त्यांचा. त्यामुळं या क्षेत्रामध्ये मी म्हणेन की पुढं तुम्ही डिग्री करा किंवा तुम्ही कुठलंही शिक्षण घ्या, पण तुम्ही स्किल घेऊन हे सगळं करा. कारण ते स्किल पण तुम्हाला पैसेच मिळवून देणार आहे. कारण तुम्ही उद्याच्याला तेच करणार. जर तुम्ही डिग्री केली मॅडम आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने डिग्री केली आणि त्याला जर जॉबला गेला, त्याला जॉब काय मिळणार आहे? एखाद्या प्लेन डिग्री केलेल्या विद्यार्थ्याला जॉबमध्ये जर एखादा डिग्री पूर्ण केली, तो कॉम्पिटेटिव्हसाठी जर तयार करत असेल आणि ते जर समजा न करता काही अडचणी आल्या त्याला, तर त्याला करण्यासाठी पण ऑफिसमध्ये एक क्लेरिकल शिवाय किंवा सिम्पल जॉब ऑफिस बॉय शिवाय दुसरं कुठलंही काम मिळेल करा, कारण स्किल नाही ना. म्हणजे तुम्हाला तुमच्या डिग्रीबरोबर एखादं स्किल असणं फार गरजेचं आहे, काळाची गरज आहे. बेस्ट आहे की 5 स्किल तुम्ही डेव्हलप केले पाहिजेत ऑलमोस्ट. मग ते कदाचित ऑफिसमधले काय असतील किंवा काही टेक्निकल असतील किंवा काही तुम्हाला बाहेर असे कामाचे असतील, कुठले ना कुठले मुलांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर स्वतःला आजमावून पाहत राहणं आजच्याच म्हणजे आजच्या वेळेला खूप गरजेचं आहे. कदाचित तुम्ही एखाद्या व्यवसायाबरोबर काम करून बघा, त्याला सांगायचं की मला तुझ्याकडे 2 महिने काम करायचं आहे, काही पैसे देऊ नकोस, मी माझं येऊन शिकायचं आहे मला. अशा प्रकारे जर करायला सुरुवात केली, तुम्ही ड्रायव्हिंगचं आहे ते करून बघा. मुलींना सांगेन की बाबा तुम्ही कॉस्मेटॉलॉजीमध्ये बघा, ब्युटी पार्लरमध्ये बघा, कटिंगमध्ये, स्टिचिंगमध्ये, बुटीकमध्ये, जिथं तुम्हाला वाटेल तिथं करत राहा, पण तुम्ही स्वतःला आजमावून बघा. आणि जे तुम्हाला सगळ्यात जास्त लायकिंग होईल तेच करिअर बनवा. तर जाता जाता तो शेवटचा खूप असा एक महत्त्वपूर्ण असा तुम्ही जो सल्ला दिला आहे की एका स्किलवरती फक्त डिग्रीवरती अवलंबून राहू नका, तर त्याच्याबरोबर तुमच्याकडे एक स्किल देखील असायला हवं, कारण आता ही काळाची गरज आहे. फक्त म्हणजे मोठ्या मोठ्या महाविद्यालयांमधून मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन नोकऱ्या मिळत नाहीत, तर त्याच्याबरोबर स्किल देखील असणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलंही क्षेत्र निवडताना ते काळजीपूर्वक निवडा. आणि मुख्य म्हणजे अगदी चंद्रकांत मुंडे सर जसे आहेत
तशा आपल्या काउन्सलरचा तुम्ही सल्ला घ्यायला विसरू नका. सर, आज तुम्ही आलात आणि असं उत्कृष्ट असं मार्गदर्शन तुम्ही 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना केलेत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.